के शिक्षा क्षेत्र में विशेष रूप से काम करने वाले तथा गरीब और जरूरतमंद लोगों की मदद के लिए हमेशा से तत्पर उपस्थित रहने वाले शिवसेना वर्ल्ड शाखा द्वारा आज फिर दिनांक 30 जुलाई 2024 को भिवंडी तालुका पायगांव जिला परिषद स्कूल के नन्हे मुन्ने विद्यार्थियों को मान्यवरों की उपस्थिति में तथा मान्यवरों के करकमलों द्वारा बड़े पैमाने पर नोटबुक वितरण किया गया। इस अवसर पर ज्येष्ठ शिवसैनिक व माजी सरपंच सदाशिव पाटिल, भिवंडी तालुका सचिव दीपक पाटिल, माजी सभापति भिवंडी पंचायत समिति के विकास भोईर, माजी सरपंच जगदीश पाटिल, उद्योगपति शिवाजी भोईर, भिवंडी तालुका सचिव व उप सरपंच वल सचिन पाटिल, शाखा प्रमुख अनंत भामरे, शाखा प्रमुख वार्ड क्रमांक 1 के बजरंग भोईर, उप शाखा प्रमुख निवर्ती पाटिल, उद्योगपति रविंद्र भामरे, सचिव उदय पाटिल, कविवर्य प्रवीण पाटिल, विभाग प्रमुख महेंद्र मुकादम, समाज सेवक शरद काटेकर, शाला व्यवस्थापन समिति अध्यक्ष विकास मुकादम सहित भारी संख्या में मान्यवर व शिक्षक तथा विद्यार्थी उपस्थित थे। तो वही आगे हम आपको बता दें कि पायगांव जिला परिषद स्कूल में लगभग 190 से भी अधिक विद्यार्थी है, जिसको लेकर शिवसेना वर्ल्ड शाखा के शिव सैनिकों में काफी उत्साह देखने को मिली। शिवसेना शाखा वड गाव आणि कैवारी जनार्दन मगन पाटील यांच्या स्मरणार्थ असं वैभव जे लिहिलेले आहे ओके शिवसेना शाखा वड गाव याच्या तर्फे आपल्याला वह्या वाटप होणार आहे। असं एक मराठीत वाक्य आहे, देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं, देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे। याचा अर्थ असा की जो दाता आहे, जो आज देतो आहे आणि जो घेतो आहे, ते घेणाऱ्याने एक दिवस असा यावा की त्या घेणाऱ्याने सुद्धा देणारं व्हावं। नेहमी आपली ओंजळ अशी भरलेली असायला पाहिजे, पण अशी पण असावी, आपला हात देणारा सुद्धा असावा आणि हे देणारे हात आपल्याकडे आलेले आहेत। आज पायगाव शाळेमध्ये येण्याचा योग आम्हाला आला। हा वया वाटपाचा जो कार्यक्रम होतो, आपण बोलतो इवलासा वेळू आणला दारी, तोची वेळू गगनावरी। म्हणजे ह्या वया वाटपाचं असं आहे की आज आपण कार्यक्रम करतो वया वाटपाचं, ते 34वे वर्ष आहे। म्हणजे 34 वर्षापूर्वी जे रोपटं लावलेलं होतं त्याचं रूपांतर एका मोठ्या वटवृक्षामध्ये झालेलं आहे। आज सांगताना आनंद वाटतो की आमच्या वर्ल्ड शाखेमध्ये ज्या वेळेला हा कार्यक्रम चालू होतो त्याच्यानंतर प्रत्येक गावोगावी हा जाऊन सहसा खेडोपाडी म्हणजे जिथं आदिवासी पाडे वगैरे असतात त्या ठिकाणी जाऊन कशा प्रकारे आम्हाला सहकार्य करता येईल त्या अनुषंगाने आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतो। आपल्या भिवंडी तालुक्यातच नव्हे, रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्या शाखेच्या वतीने वया वाटपाचा कार्यक्रम होतो। मागच्या वर्षी बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्या शिवसेना शाखेच्या माध्यमातून वया वाटपाचा कार्यक्रम हा संपन्न झाला। कार्यक्रम करताना कोणालाही इथं वैयक्तिक श्रेय ही भावना कोणाच्या मनामध्ये नाही, हे टिकण्याचं मेन कारण हे आहे। आता बोलताना आपण बघितलं असेल, सभापती साहेबांनी सांगितलं की शिवसेना शाखा तुम्ही नाव घ्या, इथं कोणाला मोठं व्हायचं नाही, कारण आमच्या शाखेपेक्षा कोणी मोठा नाही। आज हे कार्यक्रम राबवताना शिवसेना शाखा वर्ल्ड फक्त वया वाटप कार्यक्रमावर न थांबता कोणी अडी अडचण असेल त्या ठिकाणी मदतीची ज्या वेळेला आमच्याकडे एक विचारणा होते त्या वेळेला कुठल्याही प्रकारचा म्हणजे वेळ न दवडता क्षणामध्ये ती गोष्ट आम्ही सत्यामध्ये उतरवतो। आज एक आनंद वाटतो या ठिकाणी येताना वर्ल्ड शाखेचे रूपांतर
ही लोक म्हणजे समाजकार्याने झपाटलेली लोक असे करतात. दरवर्षी आम्ही याच पद्धतीने वह्या वाटपाचा कार्यक्रम करतो, पण या वर्षी वह्या वाटप करताना एक वेगळा आनंद आहे. तो आनंद असा की कुठलेही तुम्ही जे वेळा कार्य करता त्यावेळेला शाबासकीची एक थाप पाठीवर लागते. या वर्षी असं आहे की आमचे सर्व हे मार्गदर्शक मंडळी ही या वर्षी आमच्या सोबत वह्या वाटपाला फिरतात. आपण बघत असाल कुठल्याही कार्यक्रमाला एवढे प्रमुख पाहुणे कुठेच नसतील. म्हणजे ही एक आवड आहे आणि ते स्वतः आमच्या बरोबर आहेत. एक आनंद वाटतो. मी आज तेच सांगेन त्यांना की खरोखर आज आपण सुरई आलिमगड शाळेमध्ये सुद्धा आले, इथे पायगाव शाळेमध्ये सुद्धा आले. पुढे जशा जशा कार्यक्रम होतील तसं तसं तुम्ही या. एक आनंद वाटतो. खरं दुसरं सांगायचं झालं तर ज्यांच्या माध्यमातून इथं आलो त्यांच्याबद्दल 2 शब्द बोलायलाच हवे, कारण कार्यक्रम आमचा शाखेचा आहे. पण ज्यांच्या माध्यमातून आम्ही इथे आलो ते आमचे ज्येष्ठ शिवसैनिक तथा आमच्या गावचे माजी सरपंच सदाशिवजी पाटील साहेब यांच्याबद्दल सांगायचं झालं तर या व्यक्तीबद्दल काही या पंचक्रोशीमध्ये हे व्यक्तिमत्व कोणाला ठाऊक नाही अशातला भाग नाहीये. एक हॉटेल व्यावसायिक ते कंस्ट्रक्शन लाईन मधून गेलेले. ज्या वेळेला हे हॉटेल लाईन चालवत होते त्यावेळेला ते हॉटेलमध्ये असतानाच एक मदत केंद्र सुद्धा चालवत होते. म्हणजे कोणी अडीअडचण असलेला माणूस ज्याला गावामध्ये बोलता येत नाही तो त्यांच्याशी तिथं जाऊन त्यांची गरज असेल ती गरज सांगायचा आणि ते त्याचं निवारण करायचं. म्हणजे अशा पद्धतीने या शाखेमध्ये सर्व माणसं आहेत. आज आम्ही शाळा इथे बघितली, खरोखर एक सुंदर आहे. म्हणून एक अभिमानाने सांगावंसं वाटतंय की नागोडी गावामध्ये सुद्धा अशाच प्रकारची एक शाळा आहे. आमच्या उद्योगपती रवींद्रदादा भामरे यांच्या सहकार्याने ती शाळा तिथे उभी राहिलेली आहे. म्हणजे इथे बसलेला प्रत्येक माणूस आयुष्यामध्ये स्ट्रगल केलेला आहे. पण आज बोलतो आपण आहे प्रत्येकाकडे, पण देण्याची जी दानत लागते ती फार कमी जणांकडे आहे. इथे बसलेली प्रत्येक व्यक्ती हिने आयुष्यामध्ये स्ट्रगल केलेला आहे आणि आज ते त्यांच्यातलं म्हणजे त्यांच्या ताटातलं आज बघतो आपण. भाऊ भावाला देत नाही, पण प्रत्येक जण थोडा थोडका हे करून आज 34 वर्ष हा कार्यक्रम आम्ही यशस्वीरित्या राबवला. आज या शाळेमध्ये आलो, 190 पट आहे. आनंद वाटला, कारण ज्या ज्या ठिकाणी फिरतो तिथे पट कमी आहेत, पण या ठिकाणी कार्यक्रम करताना खरोखर आनंद झाला की 200 पट ज्या शाळेमध्ये आहेत त्या ठिकाणी कार्यक्रम करतो. आज या ठिकाणी आला, सर्व आपली नातेवाईक मित्रमंडळी भेटली, आनंद झाला. 2-3 वर्ष अगोदर कार्यक्रम केलेला होता शाळेमध्ये, आज पुन्हा करतोय. सर जो 34 वर्ष झाले पवार सर त्याला एक पुरावा आहे की वर शाळेमध्ये कुठल्याही प्रकारचा खंड न पडता आमचा कार्यक्रम चालू असतो. आज या ठिकाणी आलो, आनंद झाला. विद्यार्थ्यांना एवढेच शुभेच्छा देईन की लवकरात लवकर कार्यक्रम आटपेल, कारण तुमची जेवणाची वेळ होते. आता आमच्याकडून तुम्हाला ही एक भेट आहे तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी. मी तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि आपली येथेच रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज सांगण्यात खरंच आनंद एवढ्यासाठी होतोय की गेली 34 वर्ष शिवसेना शाखावलच्या वतीने ज्याने ही कार्यक्रम सुरू केले ते सर्व आमचे स्वर्गीय गुरुनाथ भामरे साहेब असतील, सत्यवंत पाटील साहेब असतील, MS पाटील काका, सर्व जी मंडळी आहेत ती आता हयात नाही आहेत. खरोखरच ती त्यांची परंपरा, त्यांच्या सर्व आम्ही शिवसेना शाखेच्या वतीने ही परंपरा पुढे खंड न पडता नियमितपणे सुरू ठेवलेली आहे. पवार साहेब साक्षीला असतील की वल गावची शाखा कशी आहे, की वल गावच्या शाखेचं काम कसं आहे, की कुठलंही काम असू द्या, ही जी वय वापरचा जो आजचा कार्यक्रम आहे यात थोडक्यात व्यक्तीने दिलेला आहे. कुठल्याही प्रकारचा पुढे निधी न करता गावात फिरून आम्ही कुठल्याही प्रकारचे पैसे न घेता ते त्यांनी स्वतःच्या खर्चाने दिलेले आहेत. आमचे मोजकेच आहेत ते उपस्थित आहेत सर्वजण, त्यांनाही सर्वांचे मी आभार मानतो. या वय वाटपाला तुम्ही योगदान दिलं. हा शाखेचं नाव पूर्ण जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आज फिरतोय. मी सर्वप्रथम या विद्यार्थिनीने स्वागत गीत गायलं
त्या मुलीचं मी खास कौतुक करते, विद्यार्थी खास कौतुक करते. शांत पद्धतीने त्यांचा कार्यक्रम त्यांनी जे गाणे म्हटलं ते अतिशय चांगलं होतं. त्या शिक्षकांना मी त्याचा हे देईल मी की त्यांनी अतिशय सुंदर गाणे रचलं होतं. आज गेल्या या 34 वर्षामध्ये शिवसेना शाखावरच्या वतीने आम्ही आज वय वाटपाचा कार्यक्रम असो की दुसरं कुठल्या गरजूला काय मदत लागत असेल, की गावामध्ये असेल की गावाच्या बाहेर असेल, त्या ठिकाणी आम्ही सर्व मिळून ही शाखेचं नाव आम्ही खरोखर एक चांगल्या प्रकारे रोशन केलेलं आहे. आज ठाणे पूर्वी हा कार्यक्रम आमच्या गावात मोठ्या उत्साहात व्हायचा, सर्व जिल्ह्यातील नेते यायचे. पण आम्ही आज हा कार्यक्रम गावाच्या बाहेर गेल्यानंतर आम्ही हा कार्यक्रम गावामध्ये कमी केला आणि बाहेर गेलो. म्हणजे आमच्याच परीने आम्ही आमच्या शाखेच्या वतीने एक दीपकजी पाटील आमचे खंदेस एक शाखेचे आमचे हे काय जर म्हणतात त्याला पाठीराखे आहेत, ते प्रत्येक ठिकाणी उपस्थित असतात. आणि हा कार्यक्रम तिथे उपस्थित केल्याबद्दल सर्व शिक्षकांचा सुद्धा आभार मानतो. तर विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतोय. तर आजचे जे विद्यार्थी तरुण हे शाखे जिल्हा परिषद शाखेचे विद्यार्थी आज देशाचे भविष्य आहे, ते चांगले शिक्षण घ्यावा. कारण मला इथे शिक्षक वर्ग जर भरपूर वाटला तर बऱ्याचशा ठिकाणी गेल्यानंतर शिक्षकांची माझ्याकडे जास्त तक्रारी यायची. आम्ही जेव्हा सभापती होतो तेव्हा 100% जेव्हा पूर्ण कोविड कालावधी होता, कदाचित म्हणून तुमची माझी ओळख नसेल, पण तेव्हा शाळाच बंद होत्या. कारण जेव्हा पण मी काय निवेदन द्यायचो ते मी ऑनलाईन दिलेलं आहे. शिक्षकांचा शिक्षक दिन असेल काय असेल तेव्हा मी ऑनलाईन बोलायचो. तर कुठल्या शाळेला भेटी देता आले नाही मला. ते माझी एक मोठी दुःखाची आहे की मी सभापती असताना मी शाळेला भेट देऊ शकलो नाही. पुन्हा एकदा आयोजकांना मी धन्यवाद देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिक्षक वृंद, विद्यार्थी मित्र, वर्ल्ड शाखा म्हटली तर त्याने असंख्य असे कार्यक्रम केलेले आहेत, पण खास वयवाटप हा त्यांचा अतिशय मौल्यवान कार्यक्रम आहे. त्याच्यात त्याने निश्चय केला आणि सर्व समाजापर्यंत पोहोचण्याचा एक निश्चय करून ते बाहेर पडले. आणि आजपर्यंत वर्ल्ड नव्हेच, भिवंडी तालुका नव्हेच तर रायगड असेल, बीड असेल, अशा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचण्याचा एक ध्यास मणी बाळगून आज तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. खरोखर कारण ते शाखे दातृत्व आहे, नेतृत्व आहे आणि कर्तृत्व आहे, या तिन्हीचं संगम असल्यामुळं तुमच्यापर्यंत ते पोहोचू शकतात. आणि याचा मला खरोखर अभिमान आहे. म्हणून त्या शाखेला शुभेच्छा द्याव्या तेवढ्या थोड्याच आहेत. म्हणून मी पुन्हा एकदा या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you.